तर इथे तुम्ही बघू शकता आपण गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे पोहे बनवण्यासाठी। तर इथे आता आपण तेल टाकून घेत आहे। तर इथे आता आपण तेल टाकून घेतलेले आहे। तुम्हाला जर जास्ती टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। आता इथे आपण तेल तापून घेणार आहे छान असं। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं तेल तापलेलं आहे। तर इथे आपण जिरे मोहरी मिक्स आहे 1 चमचा टाकून घेत आहे। जिरे मोहरी छान तडल्यानंतर इथे आपण शेंगदाणे टाकून घेणार आहे। शेंगदाणे छान असे लाल करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता आपले छान असे शेंगदाणे लालसर झालेले आहेत। छान असे कुरकुरीत लागतात छान तळल्यामुळे। तर इथे आता आपण कांदा टाकून घेणार आहे। कांदाही छान असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण मिरची टाकून घेणार आहे। 2 ते 3 आपण इथे मिरच्या कापून घेतलेल्या होत्या। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपला छान असा कांदा लालसर झालेला आहे। तर याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहे। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ह्याच्यामध्ये बटाटा टाकायचा असेल तर तुम्ही तेही टाकू शकता, एकदम छान लागतं। तुम्हाला जर बटाटा टाकलेली रेसिपी पाहिजे असेल पोह्याची तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर इथे आता आपण हळद टाकून घेणार आहे, चवीनुसार मीठ, हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही डाळवाही टाकू शकता, डाळवानेही छान अशी चव येते। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। तर इथे आपण आता पोहे भिजवून घेतलेले होते, ही कच्चे पोहे आहेत। तर आता हे सर्व आपण टाकून घेणार आहे। छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही इथे बघू शकता आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत, एकदम मस्त असे। आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा। तर इथे आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे छान अशी भरपूर सारी। कोथिंबीर शिवाय पोह्याला चवच येत नाही, एकदम छान अशी चव येते कोथिंबीरमुळे। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून।